सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय. सकाळचे 7 वाजले होते आणि आज पण क्रिकेट खेळण्यासाठी आम्ही ग्राउंडवर गेलो. बघतो तर काय, आमच्या पहिले आमची पब्लिक येऊन पोहोचली. बघा ना कशी इनोवा पण तिथे येऊन थांबली होती. त्यानंतर माझा मित्र म्हणतोय की मला घ्यायचे आहे कपडे. म्हटलं चल बाबा, म्हटलं आज बघू म्हटलं यूचा कसं आहे तर तिथं कसे कपडे भेटतात आपल्याला. इथे गेल्याच्या नंतर मी, त्यानंतर माझे मित्र तिन्ही झाकण झुले लागले होते कपडे वगैरे, म्हणजे निवड करत होते. त्यामध्ये बघतो तर काय, रोहितला एक सुद्धा कपडा पसंत येत नव्हता तिथं. त्यानंतर भाई हा आमचा दुसरा झाकण झाला म्हणजे सचिन. तो म्हटलं भाई इथं नाही, आता आपण थकलो, आता जाऊ म्हणलंय ज्यूस प्यायला. म्हटलं चल म्हटलं. हा परत तिथे झाकण जुले आलाच की रवी. तो म्हटलं मला पण ज्यूस प्यायचा. म्हटलं घे की बाबा, विषय आहे का. त्यानंतर तिथनं आम्ही निघालो हॉटेलकडं, कारण की आम्हाला काही तिथं कपडे पसंत आले नाही. इथे मी बघतो तर काय, हा नुसतं मेथी निवडत होता. म्हटलं बरं. त्यानंतर रोहित काय थांबला नाही. तो म्हटलं भाई इथं नाही, आज मला चंदननगरला घेऊन जाल, तिथं मला कपडे घ्यायचे म्हणजे घ्यायचे. म्हटलं बाई त्यासाठी विषय आहे का, कारण की आता त्याला जायचं होतं गावाला. तर मग त्यासाठी त्याची धूमधाम चालू होती. म्हटलं ठीक आहे बाबा, तुझ्यासाठी तेवढं तर करतोच. बघा फायनली घेतले का नाही आम्ही कपडे. आणि कपडे वगैरे घेतल्याच्यानंतर डेव्हिलवर बसून आम्ही निघालो, कारण की पेटपूजा पण गरजेची आहे ना बाई. कारण की 2 ते 2.5 तास आम्हाला नुकते कपडे घ्यायसाठी लागले होते. तिथे गेल्याच्यानंतर आम्ही खूप वेट केल्याच्यानंतर आमचा डोसा आलेत. आम्ही डोसा वगैरे मस्त एन्जॉय केला बरं का. बघा कसा. त्यानंतर याला म्हटलं भाई सोलकढी पण ट्राय करीतली. तो म्हटलं भारी आहे. पण प्रीतमचं काय वेगळंच एक्सप्रेशन होतं. त्यानंतर आलो आम्ही हॉटेलवर आल्यावर आमचं चालू होतं बोक्षुदी एकमेकाला, म्हणजे तेच रोजची मजाक मस्ती. त्यातनी हा बघा ना, अरे एक नंबरचा जानूबाबू सोनट जादूटोणा करणारा माणूस हा. त्यानंतर मला माझ्या मित्रांनी दिलं होतं फुल. त्यानंतर मला कळतं की नागराज आज परत गावाकडे जाण्याचा प्लॅन बनवतोय आणि मला म्हणतो की तू मला नेऊन सोडशील. म्हटलं ए चल निघ ना बाबा. त्यानंतर आलो रूमवर, भेटू.